काम तयान बाधित क्रोध काम तयान बाधित क्रोध काम तयान बाधित क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवादेवता प्रत्यक्ष शिवादेवता प्रत्यक्ष शिवादेवता प्रत्यक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम दयान बाधित क्रोध काम दयान बाधित क्रोध काम दयान बाधित क्रोध काम वाचे वदता शिव नाम तयान बाधित क्रोध काम तयान बाधित क्रोध काम तयान बाधित क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारे कळीकाळाचा देव निवारे कळीकाळाचा देव निवारे कळीकाळाचा देव एका जनार्दनी शिव निवारे कळीकाळाचा देव निवारे कळीकाळाचा देव निवारे कळीकाळाचा वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वदता शिव नाम दयान बाधित क्रोध काम दयान बाधित क्रोध काम दयान बाधित क्रोध काम वाचे वदता शिव नाम तयान बाधित क्रोध काम तयान बाधित क्रोध काम तयान बाधित क्रोध काम कुमार कुमारी विठोबार कुमारी कुमार कुमारी विठोबार कुमारी कुमार कुमारी विठोबार कुमारी कुमार कुमारी विठोबार कुमारी कुमार कुमारी दयाल
जय माझी बदनामत हे माझी बदनामत शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेम वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे
प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांशहस्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थम् पदाम्बुजतेजस्फुरति प्रदेशम् विधिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगदाधार पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान महादेव ज्ञानोबाराय तुकोबाराय सकळ संत मांदियाळी या सर्वांचे चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र पैठण ज्यांच्या वास्तव्याने पवित्र आणि पावन झालं असे शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा एक चिंतनीय असा अभंग असून या अभंगातून शांती ब्रह्मनाथ महाराज भगवान महादेवाचा स्वभाव प्रभाव भगवंताच्या नामाचा महिमा आणि भगवंताच्या दर्शनाचा महिमा प्रगट करतात विठ्ठल भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी समस्त भजनी मंडळी माता भगिनी या सर्वांच्या अनमोल सहकार्याने आणि बहुमूल्य उपस्थितीमध्ये गेल्या 2 वर्षापासून चालू झालेला आपला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह दिव्य अशा प्रकारे महाशिवरात्री व्रताच्या महोत्सवाच्या निमित्ताने हा उत्सव अत्यंत उत्साहात संपन्न होतोय। आपण या वर्षी 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलंय आणि 3ऱ्या वर्षाची प्रथम कीर्तनाची सेवा अर्थात महाशिवरात्रीच्या निमित्ताने कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी समस्त भजनी मंडळी यांच्या वतीने आणि आमचे गुरुबंधू रोहित महाराज यांच्या संपर्कातून माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे सेवा प्राप्त झाली। भगवान महादेव गुरुदेव जशी बुद्धी देतील तसं बोलण्याचा आपण प्रयत्न करूया। उपस्थित सर्व गुरुजन मंडळी यामध्ये आमचे परमस्नेही गुरुबंधू सागरजी महाराज, गावातील परिसरातील भजनी मंडळी, दोन्ही चोपदार, आपल्या गावाचं भूषण असणारे मृदंग मार्तंड असणारे रोहितजी महाराज,
बेनेकरी महाराज, बाल गोपाल भजनी मंडळी, माता भगिनी आणि पुरुष मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण अगदी वेळेमध्ये सेवा संपन्न करणार आहोत. काही कीर्तनाचे नियम लक्षात घ्या. कीर्तन वेगळं आणि तमाशा वेगळा. कीर्तन हे एक अनुष्ठान आहे आणि अनुष्ठान म्हटलं की त्याला काही नियम येतात. म्हणून त्या नियमांचं पालन आपल्याकडनं झालं पाहिजे. पहिला नियम, तुम्ही बोलायचं नाही आणि दुसऱ्याला बोलू द्यायचं नाही. कारण कीर्तनामध्ये जो बडबड करतो त्याला बेडकाने जन्माला जावं लागतं. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊन येईल जन्मा. जर लहान मुलाने बडबड केली तर तो बारीक बेडूक होईल आणि मोठ्या माणसाने जर बडबड केली तर तो मोठा डेडूर होईल. याकरता बडबड कोणी करू नाही, पहिला नियम. दुसरा नियम, तुम्ही उठू नका, दुसऱ्याला उठू देऊ नका. का? कारण उठल्यानंतर कीर्तनाचा नाही, देवाचा अपमान आहे. कारण तेथे असे देव उभा, भगवान परमात्मा कीर्तनामध्ये असतो. म्हणून कीर्तनातून उठल्यानंतर भगवंताचा तो अपमान होतो. तुकोबाराय म्हणतात, नाव डीजा कथा उठोनिया जाती ते यमा पावती बरे ओझा. तिसरा नियम, तुम्ही झोपू नका आणि दुसऱ्याला झोपू देऊ नका. 3 नियम लक्षात आले? लक्षात आले? झोप कोणाला येते माहिती का कीर्तनामध्ये? ज्याने पूर्वजन्मामध्ये काही पाप केलं असेल ते पाप हिताच्या आडवं आलं की कीर्तनामध्ये झोप येते. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. 3 नियम सांगितले. तुम्ही बडबड करायची नाही, दुसऱ्याला करू द्यायचे नाही. तुम्ही उठायचं नाही, दुसऱ्याला उठू द्यायचं नाही. तुम्ही झोपायचं नाही, दुसऱ्याला झोपू द्यायचं नाही. तुम्ही भजन करायचं नाही, दुसऱ्याला करू द्यायचं नाही. तुम्ही विठ्ठल विठ्ठल असं भजन म्हणायचं आणि दुसऱ्याला सुद्धा सांगायचं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 3 नियम इथून पुढचे 8ही कीर्तनामध्ये तुम्हाला पालन करायचे आहेत. तर भगवान परमात्मा प्रसन्न होतो. आज आपण प्रथम दिवसाची सेवा संपन्न करणार आहोत. आज वारकऱ्यांचं महाव्रत असणार शिवरात्री उत्सव आहे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरवरे, अनेक देवी देवता आहेत. पण त्यांचं 4 प्रकारामध्ये वर्गीकरण आहे. काही मर्त्य देव आहेत, काही अधिष्ठातृ देव आहेत, काही नित्य देव आहेत आणि काही नैमित्तिक देव आहेत. विठ्ठल मर्त्य देव कशाला म्हणतात? तुमच्या आमच्या सारखं जन्माला येतात, यज्ञादी कर्म करतात आणि त्या कर्माच्या बळावर स्वर्गामध्ये जातात आणि तिथे पुण्य असेपर्यंत स्वर्गात राहतात. एकदा पुण्य संपलं की पुन्हा त्यांना मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, ते तम भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. या श्लोकावर ज्ञानोबा भाष्य करतायत. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपनाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. याला तुकोबारांच्या प्रमाणाचा दुजुरा देऊ. तुका म्हणे जाती पुण्याचले अधोगती, पुण्याचले अधोगती, पुण्याचले अधोगती. तुका म्हणे जाती पुण्याचले अधोगती, पुण्याचले अधोगती, पुण्याचले अधोगती. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत त्यांना स्वर्गात राहता येतं. पुण्य करून जो स्वर्गामध्ये जातो त्याच्या गळ्यामध्ये पुष्पमाळा टाकतात. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत त्या फुलांची माळा टवटवीत असते. जसं जसं पुण्य कमी होऊ लागतं तशी ती माळा सुकायला लागते आणि ज्या दिवशी गळ्यातली पूर्ण माळा सुकली त्या दिवशी पुन्हा त्यांना मृत्यू लोकामध्ये ढकलतात. यांना मर्त्य देव असं म्हणतात. मृत्यू लोकात त्यांना यावंच लागतं म्हणून मर्त्य देव. दुसरा प्रकार आहे अधिष्ठातृ देव. सत्यनारायणाची पूजा करायची, परंतु आपल्या घरामध्ये गणपतीची मूर्ती
नाही. मग आपण काय करतो? सुपारीच्या ठिकाणी गणपतीची भावना करतो आणि चौरंगावर पूजेकरता सुपारी ठेवतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता गणपती नाही, आता सुपारी नाही, आता गणपती आहे. गंध लावला कोणाला? गणपतीला. अक्षता वाहिल्या गणपतीला, फुलं वाहिले गणपतीला. जोपर्यंत आवश्यकता आहे तोपर्यंत विशिष्ट वेळापर्यंत त्यांना देवाचं अधिष्ठान प्राप्त होतं, म्हणून त्यांना म्हणतात अधिष्ठातृ देव. सत्यनारायणाची पूजा संपली, पंक्ती बसल्या, जेवण झाली आणि काही काही पान खाण्याचे शौकीन असतात. अरे आणा लवकर पानाचा पुडा इकडे. त्या पानाच्या पुड्यामध्ये पानं होती, चुना होता, कात होता, पण सुपारी नव्हती. अहो दादा याच्यात सुपारी नाहीये. तेव्हा एक लहान मुलगा धावत आला, म्हणे काका पान पुड्यात सुपारी नाहीये, परंतु चौरंगावर आहे, आणू का? म्हणे आण. त्याचे चौरंगावरची सुपारी आळकी त्यात गेली. जोपर्यंत चौरंगावर सुपारी होती तोपर्यंत त्याच्यामध्ये देवत्व. एकदा सुपारी खाली आली की ती साधारण सुपारी होते. म्हणजे विशिष्ट काळापुरतं ज्यांना देवत्व असतं त्याला म्हणतात अधिष्ठातृ देव. माणसाला सुद्धा इको काढा, माणसाला सुद्धा काही विशिष्ट काळापुरतं देवत्व प्राप्त होतं. कधी? हळद लागल्यापासून हळद फिटेपर्यंत त्याच्यामध्ये देवत्व येतं की नाही. म्हणून त्याला काय म्हणतात? नवरदेव. नवरदेव पायामध्ये जोडा घालून मारुतीचे दर्शन करता जातो. कोणी आक्षेप घेतलाय का? कोणी बोललाय का त्याला? नाही, कारण त्या दिवशी तो देव आहे. आणि इतर दिवशी जाऊ द्या बरं बूट घालून त्याचाच बूट काढतील, त्याला मारून घरी पाठवतील. म्हणजे विशिष्ट काळापुरता ज्यांना देवत्व प्राप्त होतं त्याला म्हणतात अधिष्ठातृ देव. तिसरा प्रकार आहे नैमित्तिक देव. आणि हे नैमित्तिक देव जर कोण असतील तर आपले आई वडील आहेत. वेदाची शास्त्राची आज्ञा आहे मातृदेवो भव पितृदेवो भव. आई आपला देव आहे, वडील आपला देव आहे, म्हणून यांची देवासारखी सेवा घडली पाहिजे. लक्षात ठेवा, भगवान महादेवाची सेवा केल्यानंतर आई वडील मिळतील का हे मला सांगता येत नाही, परंतु आई वडिलांची सेवा केल्यानंतर महादेवाला प्रसन्नता वाटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा, महादेव आपोआप प्रसन्न होतील. मंदिरातला देव आपल्या घरामध्ये यावा असं जर वाटत असेल तर आपल्या घरातले हे दोन देव आहेत, आई आणि वडील. यांना आपलं घर मंदिराप्रमाणे बनवा आणि या देवांना मंदिराप्रमाणे देवाप्रमाणे पूजन करा. निश्चित मंदिरातला देव आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. आणि यांना प्रसन्न करण्याकरता काही विशेष लागत नाही हो, लवकर प्रसन्न होतात आई वडील. आई वडिलांच्या चरणावर जगातली सर्व तीर्थ वास्तव्य करतात. ज्ञानोबा म्हणतात सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितळे तिये सेवे शेकीर शरीरे लोन कीजे. ज्याने आई वडिलांची सेवा केली आणि दुसऱ्याने संपूर्ण भारत भ्रमण करून तीर्थयात्रा केली तर भारत भ्रमण करून तीर्थयात्रा करणाऱ्याला जे फळ आहे तेच फळ आई वडिलांची सेवा करणाऱ्या घरच्या घरी प्राप्त होतं. म्हणून आधी आई वडिलांची सेवा करा, मग कुठे तीर्थयात्रा जायचं तिथे जाऊ शकतात. परंतु इकडे आई वडिलांची सेवा नाहीये आणि फक्त तीर्थयात्रा करत राहतो तर भगवान परमात्मा सुद्धा त्याच्यावर प्रसन्न होत नाही. म्हणून घरच्या देवाला प्रसन्न करा, आई वडिलांना. मंदिरातला देव आपोआप प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या भगवान पांडुरंग परमात्म्याची आपण सेवा करतो, दरवर्षी पंढरपूरला जातो, मला सांगा तो पांडुरंग परमात्मा कोणा करता आलाय? कीर्तनकारा करता, कथाकारा करता, नोकरीवाल्या करता, उद्योगधंदा करणाऱ्या करता, शेतकऱ्या करता? नाही नाही. ज्याने आपल्या आई वडिलांची निष्ठेने सेवा केली अशा पुंडलिक रायन करता भगवान परमात्मा वैकुंठातून आला. हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिका लागुनी. भगवान परमात्मा वैकुंठातून पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. काय केलं पुंडलिक रायाने? काहीच केलं नाही, फक्त आई वडिलांची निष्ठेने सेवा केली तर त्या परमात्म्याच्या पुंडलिक रायांजवळ यावं लागलं. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
असे हे सर्वात लवकर प्रसन्न होणारे देव आहेत. सर्वात लवकर प्रसन्न होणारे. किती व्यस्त असला तरी सुद्धा सकाळी कामावर जात असताना 5 मिनिटं वेगळे काढा, आई वडिलांजवळ बसा, त्यांच्याशी हितगुज करा. आई तब्येत बरी आहे ना? पाय दुखतायत का? गुडघे दुखतायत का? गोळ्या चालू आहेत का? संपल्या आहेत? संपल्यास तिथं माझ्याकडे दे, पाकिट घेऊन येतो. 5 मिनिटं आई वडिलां करता द्या. दिवसभर काम करा, घरी आल्यानंतर पुन्हा 5 मिनिटं आई वडिलां करता द्या. 10 मिनिटं 24 तासातली दिली तरी या आई वडिलांना प्रसन्नता वाटते आणि हे बाळावर कृपा करतात. लक्षात ठेवा, ज्या मुलावर आईचा मायेचा पदर आहे आणि बापाचं वरद हस्तय, वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने तो सर्वात श्रीमंत माणूस आहे. तुम्ही जर बाजारात गेले, पत्नी करता साडी आणायची आहे, 2-4 हजाराची नका, 10 हजाराची आणा. का? जिने आपल्या करता कुळगोत्राचा त्याग केलाय, नावाचा त्याग केलाय, सर्वांचा त्याग करून जी आपल्या करता सेवा करण्याकरता आली आहे, तिला 2-4 हजाराची कशाला? 10 हजाराची आणा, आवडेल अशी. परंतु पत्नी करता 10 हजाराची साडी आणत असताना आईचं 1 हजाराचं लुगडं मात्र विसरू नका. पुढे ऐका, पत्नी करता जर 10 हजाराची साडी आणली तर त्या 10 हजाराच्या साडीमध्ये पत्नी 20 चुका काढल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला तर काही कळतच नाही, हा रंग मला आवडत नाही, याचं पोत चांगले नाहीये, याच्यात अमुक नाहीये, याच्यात काठ चांगला नाहीये, 1-2 नाही, 20 चुका काढतील. परंतु आई करता फक्त एकच लुगडं घ्या. ते लुगडं नेसून आई भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शना करता येणार आणि तिथल्या महिन्याला सांगणार, तोंड भरून वर्णन करणार की माझ्या बाळाने माझ्या करता 1000 रुपयाचं लुगडं आणलं, मग घेऊ द्या त्यांना तो आनंद. मुलांकरता कपडे घ्यायचे ना, 2-2, 4-4चे नाही, 10 हजाराचे घ्या. परंतु मुलांकरता 10 हजाराचे कपडे आणत असताना वडिलांचा 500 रुपयाचा धोतर जोडा मात्र विसरू नका. तो धोतर जोडा घालून जेव्हा वडील भजनी मंडळामध्ये भजन करण्याकरता जातील तर त्या भजनी मंडळाच्या सदस्यांना सांगतील, बघा माझ्या मुलाने माझ्या करता धोतर जोडा घेतला, घेऊ द्या त्यांना आनंद. यांना प्रसन्न करण्याकरता फार मोठा कष्ट करावा लागतं असं नाही. थोड्या सेवेने हे 2 देव प्रसन्न होतात आणि घरातले ज्याचे 2 देव प्रसन्न आहेत, देव मंदिरातला देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल याला म्हणतात नैमित्तिक देव. 3रा प्रकार झाला. 4था प्रकार आहे नित्य देव. नित्य म्हणजे काय? ज्यांचा कधी नाश होत नाही, जे अनादी देवत आहेत. असे 5 दैवत आहेत. भगवान शंकर अनादी आहेत, भगवान विष्णू अनादी आहे, अंबिका माता अनादी आहे, गणपती भगवान अनादी आहे आणि सूर्य भगवान सुद्धा अनादी आहे. चला आता आपण एकेकाची प्रमाण घेऊया. अंबिका माता सुद्धा अनादी आहे, म्हणून तर म्हटलं जातं अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी घेऊनी हाती, बोध परडी घेऊनी हाती, बोध परडी घेऊनी हाती, बोध परडी घेऊनी हाती. बोध ज्ञानाला वाजळती, उदो उदो भक्त नाचती, बोध ज्ञानाच्या वाजळती, उदो उदो भक्त नाचती. बोध ज्ञानाला वाजळती, उदो उदो भक्त नाचती, बोध ज्ञानाच्या वाजळती, उदो उदो भक्त नाचती. गोंधळाये ओ जगदंबे गोंधळाये, 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 ओ जगदंबे. अनादि निर्गुणा प्रगटली भवानी, अनादि निर्गुणा प्रगटली भवानी, महिषासुर मर्दनाला गोडी, महिषासुर मर्दनाला गोडी. श्रीलतापाशी करावया लाडली, श्रीलतापाशी करावया लाडली. भक्तांगी तू पावसी निर्वाणी, भक्तांगी तू पावसी निर्वाणी, भक्तांगी तू पावसी
नवरात्रीमुळे नवरात्र कसं काय आली? तर दुर्गा माता आदिशक्ती ही काय आहे? अनादी आहे. अनादी अंबिका भगवती, अनादी निर्गुण प्रगटली भवानी. तर भवानी माता अनादी आहे. तसं गणपती बाप्पा सुद्धा अनादी आहे. रामकथेमध्ये प्रसंग येतो, भगवान महादेवाचं आणि पार्वतीचं लग्न लागत असताना त्यांनी दोघांनी पूजा केली होती गणपती बाप्पाची. कीर्तन ऐकताय तुम्ही? गणपती बाप्पाच्या आई वडिलाचं नाव काय? शंकर आणि पार्वती. लग्न कोणाचं होतंय? शंकराचं आणि पार्वतीचं. पूजा कोणाची करताय? गणपती बाप्पाची. लक्षात आलं ना? मग कीर्तन लक्षात आलं तुमच्या. आता व्यवहारिक भाषेत सांगायचं म्हणजे मम्मी पप्पाच्या लग्नामध्ये पिंट्याची पूजा चालू आहे. कसं शक्य असं? तर गणपती बाप्पा हे अनादी दैवताचं स्थान आहे आणि त्या स्थानावर पार्वती मातेचा मुलगा विराजमान झाला. गणपती बाप्पा हे अनादी स्थान आहे. दुर्गा माता अनादी आहे, तसं गणपती बाप्पा अनादी आहे. सूर्य अनादी आहे, तसं भगवान विष्णू सुद्धा अनादी आहे. पूर्वी कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. भगवान विष्णू अनादी आहेत आणि भगवान शंकर सुद्धा अनादी आहेत. पण भगवान शंकराचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, विश्वनाथ, तुम्ही संपूर्ण विश्वाचे नाथ आहात, मालक आहात. आता नाथ या शब्दाचा पदच्छेद बघा. न अधिक अथ बरोबर नाथ. न म्हणजे नाही आणि अथ म्हणजे आरंभ. ज्यांचा कधी आरंभच नाही त्याला म्हणतात अनादी. गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला म्हटले अथ प्रथमोध्याय, अथ द्वितीयोध्याय. म्हणजे आता द्वितीय अध्यायाला सुरुवात, तृतीय अध्यायाला सुरुवात. अथ शब्दाचा अर्थ होतो सुरुवात आणि न म्हणजे नाही. नाथ भगवान महादेवांची सुरुवातच नाही म्हणजे काय? ते अनादी आहेत. हे 5 देवता अनादी आहेत आणि या 5 देवतांमध्ये भगवान महादेवाची आणि भगवान विष्णूची विशेष रूपाने पूजा केली जाते. तसं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पंचदेवतायतन पूजा करतात. जे गणपतीची पूजा करतात त्यांना म्हणतात गाणपत्य. जे शक्तीची पूजा करतात त्याला म्हणतात शाक्त. जे भगवान सूर्यनारायणाची पूजा करतात त्यांना म्हणतात सौर. विष्णूची पूजा करतात त्यांना म्हणतात वैष्णव आणि शंकराची पूजा करतात त्यांना म्हणतात शैव. पूर्वीच्या काळामध्ये शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये खूप कट्टरता होती. शैव विष्णूला नाव ठेवायचे आणि वैष्णव शिवाला नाव ठेवायचे. परंतु ती अगोदर कट्टरता होती, पण वारकरी संप्रदाय दोघांचे भांडण मोडून काढल्या आणि एक सुंदर असा राज्यभार चालेल असा मार्ग तयार केला. तो म्हणजे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायामध्ये भगवान विष्णूच्या आराधनेला जेवढं महत्व आहे एवढंच महत्व भगवान महादेवाच्या आराधनेमध्ये आहे. नंतर पूर्वी फार कट्टरता होती. वैष्णव लोक शंकराचं नाव घ्यायचे नाही,
आणि जे शंकराचे भगवत भक्त होते ते विष्णूचं नाव घ्यायचे नाही. एक कट्टर वैष्णव होता, तो हरभरे सुद्धा म्हणत नव्हता. कारण हरभरे म्हणत असताना भगवान शंकराचं नाव येतं ना, हरिभरे म्हणायचा, तो हरभरा म्हणत नव्हता. शर्ट जर का फाटलं, आपण काय म्हणतो, एवढा शर्ट शिवून द्या, एवढा शर्ट शिवा. मग तो शिवा म्हणत नव्हता का, वैष्णव होता तो. शिवा जर म्हटलं तर भगवान शंकराचं नाव येईल, म्हणून काय याच्यामध्ये दोरा टाका, याच्यामध्ये टाका, अशा प्रकारे म्हणायचे. एवढे कट्टर वैष्णव होते. पण अशा कट्टर वैष्णवाकडे मुलाचं लग्न झालं, सुनबाई आली. सुनबाई कट्टर शैव होती, परंतु ती ऍडजस्टमेंट या तत्वावर समन्वयक होती. ती पूर्वीच्या काळामध्ये फरशी नव्हती, स्टाईल नव्हती, त्यामुळे शेणाने सारवायला सुरुवात केली. त्या मुलीने सारवत असताना, सुनबाई आपण वैष्णव आहोत, त्यामुळे आडवं सारायचं नाही. आडवा गंध कोणाचा असतो, शैवांचा असतो, त्यामुळे आडवं सारायचं नाही म्हणे. मग असं उभं सारणं म्हणे. सुंदर म्हणे कसं काय शक्य असं उभं सारवायचं. ठीक आहे, कसं तरी ऍडजस्ट केलं आणि उभं सारवलं सुनबाईने त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि सासरे बुवांनी मंजन घेतलं हातावर आणि दात घासायला सुरुवात केली. सुनबाई समोर आले, म्हटले सासरे बुवा, मामाजी, आपण वैष्णव आहोत आणि वैष्णवानी आडवे दात घासायचे नसतात का. आडवा गंध कोणाचा आहे, भगवान महादेवाचा आहे, त्यामुळे आडवं घासायचं, मग उभं घासायचं म्हटलं. कसं शक्य आहे. सासरे बुवा म्हणतात, सुनबाई तेरी बी चूक मेरी बी चूक, तुला जसं सारवायचं तसं सार, मला जसं जमेल तसं मी दात घासलं. पण वारकरी संप्रदायाने दोघांचं समन्वय आणलं आणि सांगितलं, बाबांनो, तुम्ही वैष्णव असाल शिवाची निंदा करू नका, तुम्ही शैव असाल विष्णूची निंदा करू नका. कारण भगवान महादेव म्हणतात की जो माझी पूजा करतो आणि विष्णूची निंदा करतो तो मला आवडत नाही. भगवान विष्णू म्हणतात माझी पूजा करतो, भगवान शंकराची निंदा करतो तो मला आवडत नाही. कारण हे दोन्ही देव एकमेकांचं आराध्य, दोघांमध्ये अजिबात भेद नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हरिहरा भेदा, हरिहरा नका करू वाद. हरी मध्ये आणि हरामध्ये भेद नाही. आणि तुम्हाला भेदच मानायचा असेल तर फक्त एका वेलांटीचा भेद आहे. भेदकासी नाड, एका वेलांटीचं आड. इकडे हर आहे आणि इकडे हरी आहे, फक्त वेलांटीचा भेद आहे, यांच्यामध्ये भाग नाहीये. जसं एका नाण्याची बाजू, एकामध्ये उजवा भाग आहे, डावा भाग आहे, छापा आणि काटा, कोणता चांगला. दोघं एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्या दोघही श्रेष्ठच आहेत. तसं उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. एकाच नाण्याला दोन बाजू असतात, तसं एकच ईश्वर तत्वाचे हे दोन भाग आहेत. एका भागाचं नाव हरी, एका भागाचं नाव हर. हरिहरामध्ये वादच नाही का. एक एकाचे हृदय. भगवान विष्णूच्या हृदयामध्ये भगवान महादेव आहेत आणि महादेवाच्या हृदयामध्ये भगवान विष्णू आहेत. त्यामुळे हे एकमेकांना आराध्य दैवत समजत असतात. भगवान महादेव भगवान राम प्रभूचं नामचिंतन करतात आणि रामचंद्र प्रभू महादेवाची पूजा करतात. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव, भजन
भजन आहे 2 मिनिटं आपण करूया. आज महाशिवरात्र आहे म्हणून भगवान महादेवाच्या आवडीचं भजन आपण करणार आहोत 2 मिनिटं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, बोला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम. आता पूर्ण मंडळी माता भगिनी बोलतील, बाकीचे बोलू नका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय बोला सर्वांनी बोला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. माता भगिनीचा आवाज येतोय, माता भगिनी. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव. महादेव रामाचं भजन करतात आणि राम प्रभू महादेवाची पूजा करतात. लंकेमध्ये प्रवेश करायचा होता, त्याच्याकरता अगोदर शिवलिंगाची स्थापना केली भगवान रामचंद्र प्रभूने आणि त्या शिवलिंगाला नाव दिलं रामेश्वरम. म्हटले महाराज या रामेश्वरमचा अर्थ काय? तर रामचंद्र प्रभू म्हणतात रामाचा जो ईश्वर त्याला म्हणतात रामेश्वर. पण कैलासामध्ये बसून भगवान महादेव म्हणतात पार्वती असं नाही बरं का. मग राम आहे ज्याचा ईश्वर त्याला म्हणतात रामेश्वर. म्हणजे रामचंद्र प्रभू भगवंताला महादेवाला ईश्वर म्हणतात आणि महादेव रामाला ईश्वर म्हणतात. आता वर ते दोघं एकत्र आहे, खाली आपण बांधून काय फायदा. आणि एक लक्षात ठेवा वरचे सर्व एकत्रच होतात बरं, खालीच बांधून चालते. हा लक्षात आलं का तुमच्या? वरची एकत्रच आहे, एका ताटात होतात ते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. निवडणूक लढवताना विरोधी पक्षाने नेता म्हणून निवड लढवतात आणि लगेच निवडून आल्याबरोबर कधी कोण कोणासोबत जाईल आणि कोण कोणासोबत युती करेल याचा काहीच भरोसा नाही. ते कधी एक होतील याचा भरोसा नाही. त्यामुळे आपण त्यांच्यामुळे भांडण करायचं नाही आणि आपल्या गावामध्ये राजकारणाचा खेळ करायचा नाही. राजकारणामुळे परिणाम असा होतो कधी कधी एका सप्ताहाचे 2 होतात, कधी कधी सप्ताह बंद होऊन जातो. वरचे लोक एकत्र होतात आणि आपण का बरं भांडण करायचं? उलट आपण त्यांच्यापेक्षा चांगलं वागून दाखवायचं. तर दोघं देव एकच आहे. त्या दोन्ही देवांची आपल्या वारकरी संप्रदायामध्ये उपासना केली जाते. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये एकादशीला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व शिवरात्रीला आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये वैष्णव म्हणजे काय 20 आणि 9 29 उपवास करतो त्याला म्हणतात वैष्णव. आता 29 उपवास कोणते? 12 महिन्याच्या 24 एकादशी. आता उरलेले 5 लक्ष देऊन ऐका. रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, नृषे जयंती आणि उत्तम शिवरात्र. हे 5 दिवस एकादशी सारखा उपवास करायचा असतो. काही गावाला अशी विचित्र पद्धत आहे. रामाचा जन्म झाला की लोक जेवण करण्याकरता बसतात. नाही, एकादशी सारखा उपवास करावा. गोकुळाष्टमीच्या दिवशी कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला की लोक रात्री 12 वाजता जेवण करण्याकरता बसतात. नाही, दुसऱ्या दिवशी त्याचं पाळणं सोडावं. एकादशी सारखा तो उपवास करावा.
तसं शिवरात्रीचा उपवास, एकादशीला जेवढं महत्व तेवढं महत्व शिवरात्रीला. परंतु या शिवरात्रीची प्रसिद्धी कधीपासून झाली, शिवरात्र ही तिथी कधीपासून निर्माण झाली, हिची उत्पत्ती कशी झाली, शिवपुराणामध्ये आलेली गोड कथा सांगतो. एकदा भजन करा. विठ्ठल भगवान विष्णू शेषशय्येवर शयन करत होते. तिथं ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव म्हणतात, बेटा तुझा पप्पा आलाय, तू झोपून आहे अजून, उठ ना. भगवान विष्णू स्मित हास्य करतायत. अरे उठ, एवढा काय उर्मट झालास, मी तुझा बाप समोर आलोय, तू अजून उठत नाही, मला नमस्कार करत नाही. मोठे माणसं आले की सामान्याने उठून उभं राहिलं पाहिजे, असं कोण म्हणतंय? ब्रह्मदेव म्हणतायत. कोणाला? भगवान विष्णूला. भगवान विष्णू म्हणतात, ब्रह्मदेवा माझ्या नाभी कमलापासून तुमचा जन्म झालाय, तुम्ही माझे पुत्र आहात, मी तुमचा बाप आहे. भगवान ब्रह्मदेव म्हणतात, ते मला काही माहित नाही, मी तुमचा बाप आहे, तुम्ही माझा पुत्र आहात. दोघांमध्ये भांडण सुरू झालं. भांडण करता करता युद्ध, एकाने अस्त्र फेकायचं, त्यांनी कोणी अस्त्र फेकायचं. शेवटी भगवान विष्णूने माहेश्वर अस्त्र उचललं आणि ब्रह्मदेवाने पाशुपत अस्त्र उचललं, धनुष्याला लावलं आणि आता शरसंधान करणार. स्वर्गातल्या देवी देवतांना संकटाचा अंदाज आला आणि ते भगवान महादेवाकडे गेले. महादेव महादेव महादेव. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. किती बुडो दैवत आहे, स्वभाव आपण पाहणार आहोत पुढे. भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जो तीनदा म्हणतो महादेव 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 महादेव, तीनदा महादेव नामाचा जो ध्वनी करतो, भगवान परमात्मा त्याच्यावर लगेच द्रवीभूत होतात, प्रसन्न होतात. भगवान महादेव प्रसन्न झाले. म्हटले, देवतांनो कसं काय आगमन केलं? म्हणे भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला मारण्याकरता माहेश्वर अस्त्र उचललंय आणि भगवान ब्रह्मदेवाने भगवान विष्णूला मारण्याकरता पाशुपत अस्त्र उचललंय. हे दोन अस्त्र जर एकमेकांमध्ये टोकल्या गेली तर संपूर्ण पृथ्वीचा नाश होईल, ब्रह्मांड जणू भस्मसात होईल. म्हणून आपण आता काहीतरी करा. भगवान महादेव उठलेत आसनावरून आणि त्या ठिकाणी अंतर्धान झाले आणि ते अस्त्र सोडण्याच्या आधीच भगवान महादेव दोन्हीच्या मध्ये अग्निस्तंभाच्या रूपामध्ये प्रगट झाले. बोले शंकर भगवान की जय. तर दोन्हीच्या मध्यभागी अग्नि स्वरूपामध्ये, अग्निस्तंभाच्या रूपामध्ये जेव्हा प्रगट झाले, त्या दोघांनी शरसंधान करणं सोडलं आणि एकमेकांना चर्चा करतात की आपण युद्ध करत असताना अचानक हा अग्निस्तंभ मध्ये कस काय आला? बरोबर, हा स्तंभ असा आहे, याचं कुठून सुरुवात झाली आणि कुठे संपलाय हे दिसत नाही. आपण असं करू म्हटले. भगवान विष्णू म्हटले, तुम्ही वर जा ब्रह्मदेवा, मी खाली जातो, मी आता तळ शोधतो, तुम्ही त्याचा ऊर्ध्व भाग शोधा, मी अंत शोधतो, तुम्ही आधी शोधा. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये शर्यत लागली. पण ब्रह्मदेव म्हटले, जो अंत किंवा आधी शोधणार तो जगत पूज्य होणार, दुसऱ्या त्याची पूजा करायची, काय हरकत नाही. म्हटले भगवान ब्रह्मदेवाने हंसाचं रूप धारण केलं आणि अग्निस्तंभाचा अंत शोधण्याकरता निघाले. कुठे सुरुवात होते? म्हणून भूतल, तलातल असे अनेक प्रकारे भूरलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, जनलोक, तपोलोक सर्वपर्यंत पोहोचतायत. भगवान विष्णूने वराचं रूप धारण केलं आणि खालच्या दिशेने निघाले. आतल, वितल, सुतल, तलातल, एक एक देश, एक एक तळ शोधू लागले. परंतु त्या अग्निस्तंभाचा अंत कुठे आणि आधी कुठे दोघांना सांगता आलं नाही. त्यावेळेस भगवान महादेवाला हसू आलं आणि हसत असताना भगवान महादेवाच्या मस्तकावरून केतकीचं पुष्प खाली पडलं. तर त्या केतकीच्या पुष्पाची भेट ब्रह्मदेवाला झाली. म्हणजे हे केतकीच्या फुला कुठे चालला? म्हणे या अग्निस्तंभाचा मध्य शोधण्याकरता. म्हणे घ्या. भगवान विष्णूला अंत सापडत नाही, मला आधी सापडत नाही आणि फुलाला मध्य सापडत नाही. ह्या अग्निस्तंभ नेमका प्रगट झाला कसं काय? पण म्हटलं असं कर, तू थोडस खोटं बोल म्हटले आणि भगवान विष्णूला सांग की मी याचा आधी पाहिला. ठीक आहे म्हटलं, काय हरकत. आता सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव जर हे सांगण्याकरता तयार आहे, खोटं बोलण्याकरता तयार आहे, मी कशाला बोलणार नाही? मग तुम्ही म्हणणार तसं. तर भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेवाची भेट झाली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, भगवंता तुम्ही याचा आधी पाहिला का? म्हणे नाही, पण मी याचा अंत पाहिला म्हटले. म्हणजे याला पुरावा काय? केतकीचं पुष्प आहे. केतकीच्या फुला बोलवलं, हे फुला सांग बरं. केतकीच्या पुष्प सांगितलं, यांनी आधी पाहिलाय.
ठीक आहे म्हटले, तुमची पूजा करतो. भगवान ब्रह्मदेव आसनावर बसले आणि भगवान विष्णू आरतीचं ताट घेऊन पूजा करू लागले. तितक्यात त्या अग्निस्तंभातून भगवान महादेव रुद्र रूपामध्ये प्रगट झाले. बोल रुद्र भगवान की. रुद्र भगवान प्रगट झाले आणि त्यांनी भैरवाला प्रगट केलं आणि भैरवाला सांगितलं, या ब्रह्मदेवाची पूजा कर, याला आपली पूजा करून घेण्याचे फार हौस आहे म्हटले. आपली पूजा करून घ्यावी याच्या करता हे खोटं बोलले. पण म्हणे कशाने पूजा करायची? हे घ्या खडग, खडग म्हणजे तलवार, आणि तलवारने याची पूजा करा. तेव्हा त्या भैरवाने ब्रह्मदेवाच्या 5 तोंडाचं पैकी 1 तोंड कापून टाकलं. पूर्वी 5 होते बर का, भैरवाने कापल्यामुळे ते 4 राहिले. आणि भगवान महादेवाने ब्रह्मदेवाला शाप दिला, तुम्ही खोटं बोललात ना, इथून पुढे पृथ्वीवर तुमची कुठेच पूजा होणार नाही. सांगा, ब्रह्मदेवाचं कुठे मंदिर दिसत तुम्हाला? एक पुष्कर क्षेत्र सोडलं की बाकी कुठेच ब्रह्मदेवाची पूजा होत नाही. ब्रह्मदेवाने क्षमा मागितली, तेव्हा वरदान दिलं की चिंता करू नका, जिथे जिथे यज्ञ होईल त्या यज्ञामध्ये सर्वप्रथम अग्रभाग पूजा ब्रह्मदेवाची केली जाईल. नंतर भगवान विष्णूने वरदान दिलं, तुम्ही खोटं बोलला नाहीत म्हणून तुम्ही जगत पूज्य होणार. जी तुमची योग्यता तीच माझी योग्यता असणार. माझ्या भक्ताचं रक्षण तुम्ही करणार आणि तुमच्या भक्ताचं रक्षण मी करणार. आणि त्याच ठिकाणी भगवान महादेव म्हणतात, आजच्या तिथीला मी या अग्निस्तंभाच्या रूपामध्ये आदि शिवलिंगाच्या रूपामध्ये मी प्रगट झालोय. तर आजची ही जी तिथी आहे ती मला अत्यंत प्रिय असणार आहे. या तिथीला शिवरात्री असं नाव ख्यात होणार आहे. या शिवरात्रीच्या दिवशी जो दिवसभर रात्रभर भगवंताचं भजन करणार, भगवान शंकराचं पूजन करणार, त्याच्यामध्ये एवढी ताकद प्राप्त होणार की जो संपूर्ण जगाची सृष्टी पालन आणि संहार करण्याकरता समर्थ होणार. एवढं 24 तासामध्ये पूजेचं फळ आहे. म्हणून या 24 तासामध्ये भगवान महादेवाची पूजा करावी, जागरण करावं आणि भगवान महादेवाच्या नामाचा जप करावा. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. बोला शिवाय नमस्तुभ्यं, बोला बोला. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, नमस्तुभ्यं, श्री शिवाय 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 नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. भगवान महादेवाची पूजा आणि भगवान महादेवाच्या नामाचा जप शिवरात्रीच्या दिवशी केलाच पाहिजे. पण आपण कधी पूजा करणार, कधी नामस्मरण करणार? तर आपल्या अंतःकरणामध्ये भगवान शंकराविषयी श्रद्धा निर्माण होईल तेव्हा. आणि ती श्रद्धा निर्माण व्हावी याच्या करता शांती ब्रह्मनाथ महाराज भगवान महादेवाचा महिमा प्रगट करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. शिव भोळा चक्रवर्ती,
गाणारे वाजवणारे आमची गुरुबंधू मंडळी नाथ महाराज महिमा सांगायला सुरुवात करतात। पहिल्या चरणामध्ये सर्वप्रथम स्वभावाचा परिचय करून देतात। भगवान महादेवाचा स्वभाव कसा आहे? भोळा। भोळा कशाला म्हणतात? कमी किमतीची वस्तू घेतो आणि मोबदल्यात जास्त किमतीची वस्तू देतो त्याला म्हणतात भोळा। भगवान महादेव सुद्धा असाच भोळा आहे। किती भोळा आहे? तांब्या भरून पाणी 2 बिल्बभर दळ घेतो आणि मोक्ष पदासारखं मोठं पद देऊन टाकतो म्हणून त्याला भोळा म्हणतात। किती भोळा आहे हो। शिवपुराणामध्ये कोटी रुद्र संहितेमध्ये एक गोष्ट आलेली आहे, कथा आली आहे की भगवान महादेव किती भोळे आहेत। त्याची पूजा केल्यानंतर तो प्रसन्न होतो यात नवल नाही, पण अनायासे पूजा घडली। पूजा करणं वेगळं, पूजा घडणं वेगळं बरं का। जिथे प्रयत्नाने केलं जातं ती पूजा आणि प्रयत्न न करता घडते, तर प्रयत्न न करता जरी पूजा घडली तरी सुद्धा भगवान महादेव त्याच्यावर प्रसन्न होतात। लक्ष देऊन ऐका। एका ब्राह्मणाची कन्या विवाह झाला, परंतु दुर्दैवाने तिचे पती तारुण्यातच वारले। तारुण्यामध्ये काम वासना प्रत्येकाला त्रस्त करत असते, तसं त्या ब्राह्मण कन्येला सुद्धा काम वासनेने त्रस्त केलं आणि परिणाम विधवा झाल्यानंतर सुद्धा ती व्यभिचार कर्म करू लागली। दुराचरणामध्ये व्रत झाली, त्यामुळे घरच्या लोकांनी तिला घरातून काढून दिलं। रानामध्ये वनामध्ये भटकू लागली, फिरू लागली। फिरता फिरता तिला कोणी सहारा देईना, तेव्हा एका किराताने तिला आधार दिला आणि आपल्या घरी घेऊन गेला। जंगलामध्ये राहायचा तो, मांसाहार करायचा, मद्यपान करायचा। तर त्या किराता सोबत राहून ती सुद्धा मद्यपान करू लागली, मांसाहार करू लागली। एकदा मद्यधुंद अवस्थेमध्ये तिला कळकून भूक लागली होती। गोठ्यामध्ये गेली, गोठ्यामध्ये काही बोकड आणि काही गायीची वासरं बांधली होती। मोठी तलवार घेतली, तिला मारायचा होता बोकड, पण मद्यधुंद अवस्थेमुळे तिला समजलं नाही आणि तिची तलवार चालली
वासराच्या मानेवर. एका घावात 2 तुकडे झाले. तिच्याकडनं बोकडाला न मारता वासराची हत्या झाली, म्हणजे गो हत्या झाली. तिच्या मुखातून शब्द बाहेर पडले, शिव शिव. म्हणजे आपल्याकडनं वाईट झालं. पण ती मद्यपेय खाली होती, मांसाहार करत होती, त्यामुळे तिचा विवेक नष्ट झाला होता. ती म्हटले आता मारलं गेलंय ना, मग खायला काय हरकत आहे. तर तिने गो मांस खाल्लं. बघा, एखाद्या माणसाचं जेव्हा पतन व्हायला सुरुवात होते तेव्हा तो किती किती खालच्या दर्जाला किती पतित होतो याचं ज्वलंत उदाहरण आहे. कुठे ब्राह्मणाची कन्या, पण आज दुर्दैवाने मांस भक्षण करू लागली, अर्थात गो मांस खाऊ लागली. ही शिवपुराणामध्ये आलेली कथा आहे. तसा तो जन्म गेला आणि पूर्वजन्मात केलेल्या पापामुळे तिला जो दुसरा जन्म प्राप्त झाला, तर दुसऱ्या जन्मामध्ये ती अत्यंत चांडाळी स्त्री झाली. काळा कुट्ट रंग तिचा वर्ण आहे. जन्मापासून आंधळी आहे, कुरूपाशी आहे आणि गलित कुष्ठ तिला झाले पूर्वजन्मामध्ये केलेल्या दोषामुळे, पापामुळे. आता जरी मुली भेटत नसल्या, पण अशी काळी कुट्ट गलित कुष्ठ झाली, आंधळी, कोण कोण बायको करणार आहे. तिचं लग्न झालं नाही. आता उदरनिर्वाह कसा चालवायचा म्हणून भीक मागायची. भीक मागून पोट भरत असताना शिवरात्रीचा उत्सव आला गोकर्ण क्षेत्रामध्ये. गोकर्ण क्षेत्रामध्ये आत्ताच महाबळेश्वर. महाबळेश्वर हे पुरातन कालीन गोकर्ण क्षेत्र आहे, परम पावन असं क्षेत्र आहे, असं शिवपुराणामध्ये वर्णन आहे. तर त्या शिवपुराणामध्ये शिवरात्रीचा महिमा सांगत असताना भगवंताचं साधेपणा स्वभावाचा महिमा सांगत असताना म्हटलंय की त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये शिवरात्रीचा पर्व काल असताना या चांडाळी जन्म प्राप्त झालेल्या स्त्रीला तो जन्म कळाला, ते उत्सव कळाला आणि ती भिकाऱ्यांच्या सोबत त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये अर्थात महाबळेश्वर या ठिकाणी गेली. भिकाऱ्यांच्या रांगेमध्ये बसली. तो दिवस होता शिवरात्रीचा. त्या दिवशी तिला कोणीच काहीच भिक्षा वाढली नाही. सर्वांचा उपवास होता, कोण काय भिक्षा वाढणार. म्हणून दिवसभर तिच्याकडून शिवरात्रीचा उपवास घडला. अन्नाचा कण सुद्धा तिच्या पोटात गेला नाही. दिवसभर उपवास घडला. आणि संध्याकाळच्या वेळेला कोणीतरी एका शिवभक्ताने भगवान महादेवाच्या पूजेकरता जात असताना बेलाचं एक पान त्या गलित कुष्ठ झालेल्या स्त्रीच्या पात्रामध्ये टाकलं. तिला असं वाटलं आपल्याला खाण्याकरता काहीतरी मिळालं, परंतु जेव्हा तिने चाचपून पाहिलं तिला हाताला पाला लागला झाडाचा. आणि म्हटले झाडाचा पाला टाकून दिला माझ्या पात्रामध्ये. तिने तो पाला उचलला, परंतु तो पाला नव्हता, बेलाचं पान होतं. ते बेलाचं पान उचललं आणि असं दूर फेकून दिलं. पण काय त्याचं दैवयोग, पूर्वजन्मामध्ये 2दा ती बोलली होती शिव शिव. त्याचा योग असा आला की ते बेलाचं पान जिथे पडलं तिथे महादेवाचं शिवलिंग होतं. दिवसभर उपवास घडला, भगवान महादेवाची पूजा घडली आणि 3 प्रहर शिवरात्र रात्रीचा दिवस झाल्यानंतर 3 प्रहर रात्री भगवान महादेव प्रगट झाले आणि विमानामध्ये बसून त्या चांडाळीने गलित कुष्ठ झालेल्या स्त्रीला आपल्या शिवपदाला घेऊन गेले. एवढे भगवान महादेव भोळे आहेत. जो भगवान महादेवाची नित्यनेमाने पूजा करतो त्याच्यावर तर भगवान प्रसन्न होतातच, पण अनायासे जी त्याच्याकडून पूजा होते त्याच्यावर सुद्धा तेवढीच प्रसन्नता धारण करतात. एवढे भगवान भोळे आहेत. म्हणून नाथ महाराज म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती. किती भोळा आहे. एक उदाहरण सांगतो, मग पुढच्या विषयाला प्रवेश करतो. एकदा लक्ष्मीबाईने पार्वतीबाईला फोन केला, आपल्या गावातल्या नाही, मग वैकुंठातल्या आणि कैलासातल्या. वैकुंठातल्या लक्ष्मीबाईने कैलासावर राहणाऱ्या पार्वतीबाईला फोन केला. का हो महाराज, फोन आहेत का त्यांच्याकडे. आपल्याला फोन लावण्याकरता चार्जिंग पाहिजे, रिचार्ज पाहिजे, टाईप करावा लागतो तेव्हा फोन लागतो. त्यांनी नुसतं स्मरण केलं की फोन लागतो त्यांचा. म्हणे पार्वतीबाई येत्या रविवारी तुम्ही आमच्याकडे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला या. ठीक आहे म्हटले येते. पार्वतीबाई आल्या लक्ष्मीबाईकडे. आता लक्ष्मीबाईचं ते महाल होता, तिथं काय कमतरता. पडदे, उशा, गादी, अत्यंत उच्च दर्जाचे सर्व घरातला वस्तू होत्या, घरातलं सामान होतं. ते पाहिलं आणि पार्वती मातेला खूप आश्चर्य वाटलं. बघा काय सोन्याचं
महाल आहे, काय वस्तू आहेत घरातल्या, किती नीटनेटकं आहे. आणि मी स्मशानामध्ये राहते नाही तर कधी कधी कैलासावर माझ्या मालकासोबत राहावं लागतं म्हटले. आता तेवढ्यात भगवान विष्णू आले आणि भगवान विष्णू आल्याबरोबर लक्ष्मी मातेने पार्वती मातेला आपल्या मालकाचा परिचय करून दिला. पार्वतीबाई, हे आमचे हे बर का. परिचय करून देण्याच्या काही काही ठिकाणी पद्धती वेगवेगळ्या असतात. काही ठिकाणी गेल्यानंतर म्हणतात हे आमचे हे आहेत, काही ठिकाणी म्हणतात हे आमचे मालक आहेत, काही ठिकाणी म्हणतात हे आमचे धनी आहेत, काही ठिकाणी म्हणतात हे माझे मिस्टर आहेत. एका गावाला मी कीर्तनाला गेलो आणि त्या महिलेला विचारलं, म्हटलं ताई हे कोण आहेत? म्हणे हाच मूर्द्या माझ्या पाचवीला पूजलाय म्हणे. परिचय करून देण्याची पद्धत प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी असते. तर लक्ष्मीबाईने परिचय करून दिला की आमचे मालक आहेत. तेव्हा पार्वतीबाई म्हटली, लक्ष्मीबाई या रविवारी मी तुमच्याकडे आले ना तर पुढच्या रविवारी तुम्ही सुद्धा माझ्याकडे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला यायचं. आणि बघा एकटं यायचं नाही, मग मालकाला घेऊन यायचं म्हटले. ठीक आहे म्हटले, येणार आम्ही. एक दिवस 2 दिवस करता करता रविवार आला आणि पार्वती माता म्हणते, तुम्हाला माहिती का आज आपल्याकडे कोण येणार आहे? मग कोण येणार आहे? म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायण आपल्याकडे येणार आहेत म्हटले. आज जरा स्नान वगैरे करा चांगलं. भगवान महादेव गेले गंगेमध्ये स्नान करून आणले. अहो त्या भगवान विष्णूचा केवढा सुंदर असा मुकुट होता, तुम्ही मुकुट धारण करा ना. भगवान महादेवने काय केलं, आपल्या जटा होत्या ना खालच्या त्या अशा पूर्ण बांधून घेतल्या, जटा मुकुट धारण केला. अहो म्हटले त्या भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये किती सुंदर सुंदर अशा माळा होत्या, तुम्ही पण धारण करा ना. किती सुंदर हार होते. भगवान महादेवाने काय केलं, कंठी शोभे वासुकी हार धारण केला. अहो भगवान विष्णूच्या अंगाला किती सुंदर अशी उटी लावली होती, तुम्ही उटी धारण करा ना. भगवान महादेवाने कोणती उटी धारण केली? भस्म उटी, रुंडमाळा, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा. अहो म्हटले भगवान महादेवाने किती सुंदर असा गणवेश धारण केला होता, कधी किती सुंदर असा पोशाख होता, पितांबर नेसले होते ते. तुम्ही चांगले कपडे घाला ना. भगवान महादेवने गजचर्म व्याघ्राम घेतलं, गुंडाळून घेतलं. पार्वती म्हटले नेहमी सारखंच का, आज नेमकं आज पाहुणे आजचं चांगले राहा तुम्ही. म्हणे मग काय चांगले राहू, कस काय राहू? तर पार्वती मातेने आपला माहेरून भेटलेला भरजरी शालू फाडला आणि तो शालू लंगोटीच्या रूपामध्ये लावण्याकरता दिला. हा शालू लावा म्हटले माझा आज. केवढे मोठी असते आपल्याकडे येणार आहे आणि तुम्ही असं गजचर्म व्याघ्रामध्ये लावणार? माझा भरजरी शालूची लंगोटी करा म्हटलं तुम्ही. पण लंगोटी लावण्याकरता कडदोडा तर पाहिजे ना, कडदोडा नव्हता. म्हणजे आता काय करायचं? भगवान महादेव म्हणते पार्वती चिंता कशाला करते? एक सर्प उचलला आणि त्याला असं गुंडाळला कमरेला आणि त्याला सांगितलं दम धरजो बरं, आणि त्याला लंगोट गुंडाळला. तेवढ्यात वाट पाहण्याकरता दारासमोर आले आणि भगवान विष्णू लक्ष्मी माता त्यांच्या वाहनावर बसून आले. भगवान विष्णूचं वाहन कोणतं आहे? भगवान विष्णूचं गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. भगवान विष्णू गरुडावर बसून आले आणि त्या गरुडाला दुरूनच कमरेच्या सापाने पाहिलं, ते थरथर कापायला लागलो. अरे बापरे, आपल्याला भक्षण करणारा गरुड येतोय. काय झालं माहितीये का? त्याने पाठिंबा काढून घेतला. आता पाठिंबा काढल्यानंतर पुढे काय झालं कीर्तनात सांगावं लागेल का? आलं ना आपलं सरकार उघड्यावर. तरी सुद्धा महादेव एक नाही का 2 नाही, एवढं माझं भोळं दैवत ते महादेव. नाथ मला त्यांच्या स्वभावाचं वर्णन करत असतात. गणपतीची पूजा यथाविधी झाली तर प्रसन्न होता, जर चूक घडली तर किल्लारी सारखा भूकंप होतो. मग गणपतीची पूजा यथाविधी करावी, भगवान विष्णूची पूजा यथाविधी करावी. पण भगवान महादेव एवढं साधं भोळं दैवत आहे, जशी तुम्ही पूजा करणार त्या पूजेने भगवान परमात्मा प्रसन्न होतो. स्वभावाचा परिचय करून देतात. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. आता त्यांच्या नामाचा महिमा सांगतात दुसऱ्या चरणामध्ये. वाचवदता शिवनाम शिवनाम, वाचवदता शिवनाम शिवनाम, वाचवदता शिवनाम शिवनाम, वाचवदता शिवनाम, वाचवदता शिवनाम शिवनाम, वाचवदता शिवनाम,
वाजवता शिवनाम नाम वाजवता शिवनाम दयाल भावी कोण कामा दयाल भावी वाजवता शिवनाम वाजवता शिवनाम पहिल्या चरणाचा भावार्थ झाला, दुसऱ्या चरणापर्यंत येऊन पोहोचलो. पुढच्या चरणाचा आपण उर्वरित क्रीडामध्ये भावार्थ पाहणार आहोत. पण त्याआधी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळी मुखाने भगवंताचं नामचिंतन करूया. विठोबा रघुमाई 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 जय हो विठोबा रघुमाई जय हो विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई 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 विठोबा वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. नामाचा महिमा सांगतात. आज आपला पहिला दिवस आहे ना, नामाचा महिमा सांगायला पाहिजे. म्हणून नाथ महाराज दुसऱ्या चरणामध्ये नामाचा महिमा सांगतात. जो भगवान परमात्म्याचं नामस्मरण वाचेने करतो, वाचे वदता शिवनाम, त्याचा काय परिणाम होतो, फलक प्राप्ती काय होते. तयान बाधी क्रोध काम. परमार्थ करण्याकरता खूप मोठा अडथळा जर काय असेल तर विकार आहे. हे माणसाला कधी चुकीच्या दिशेने घेऊन जातील याचा भरोसा नाही. त्यात हा काम नावाचा जो विकार आहे हा भयंकर असा मोठा माणसाचा शत्रू आहे. भगवंताला अर्जुनाने विचारलं, भगवंता अथ केन प्रयुक्तोयम पापंचरति पुरुष अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजित. देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी याची मती भ्रंशे मार्ग सांडोनी अनारीसे वर्तत आहे. देवा असं कसं काय होतं.
ज्ञानी लोकांची सुद्धा बुद्धी भ्रष्ट होते, कधी कधी ते चुकीच्या मार्गाने चालू लागतात, जे वागू नये ते वागायला लागतात. असं का होतं? तर भगवंत म्हणतात अर्जुना त्याला कारण हे विकार आहे. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येनम यह वैरिनम. भगवंत म्हणतात अर्जुना हा काम आहे, हा क्रोध आहे, भयंकर असे खादाळ वैरी आहेत. हे जर एकदा अंतःकरणामध्ये आले तर चांगल्या माणसाला कधी कोणत्या दिशेला घेऊन जाते याचा भरोसा नाही. हा काम नावाचा एक विकार एवढा विचित्र आहे महाराज. हा काम नावाचा विकार म्हणतो मी आतापर्यंत अनेकांना पछाडलं. कोणाला? कामादी कोतवाड याने नारीले बहुताजी. ओ कामादी कोतवाल याने नारीले बहुताजी. हरिहराची अब्रू घेतो बयलाई जाती. हरिहराची अब्रू घेतो बयलाई जाती. जमदग्नी दुर्वासनाचे मान ऋषी. जमदग्नी दुर्वासनाचे मान आत्मदादी बहुदार दोई मिळाला जाती. मिळाला जाती. दादी बहुदार दोई मिळाला जाती. मिळाला जाती. वार माय बाप वार काया पुरीचा. वार माय बाप वार काया पुरीचा. कामादी कोतवाल याने नाडिले बहुतासी. मोठमोठ्यानं नाडलं या काम नावाच्या विकाराने. कोणाला? मोठमोठ्याची यादी आहे. हरिहराची अब्रू घेतो बहिणा येत्यासी. जमदग्नी दुर्वास नाडिले महान ऋषी. हा काम म्हणतो ज्यांनी या सृष्टीची निर्मिती केली तो ब्रह्मदेव माझ्यामुळे काय करतो? मज कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू जाई. पराशरे केले काय पाहे भोगिले पाहे दिवा दुर्गंधा. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. काम हा विकार अत्यंत वाईट आहे, अत्यंत बलवान आहे. याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. कारण काम जर अंतःकरणामध्ये आला पूर्ण झाला तरी वाटोळं करतो आणि अपूर्ण राहिला तरी वाटोळं करतो माणसाचं. कसं काय वाटोळं करतो? एखाद्या सापाने ती सुसंद्री जर खाल्ली ना, तोंडात आली ना, तर दोन्ही प्रकार त्याचं नुकसान होतं. गिळली तर तो साप मरून जातो आणि सोडली तर आंधळा होतो. दोन्ही पद्धतीने नुकसान आहे की नाही त्याचं. तसं हा काम नावाचा विकार आहे. काम नावाचा विकार जर पूर्ण झाला तर लोभाला जन्म देतो आणि काम नावाचा विकार जर अपूर्ण राहिला तर क्रोधाला जन्म देतो. आणि हे तिन्ही म्हणजे नरकाचे द्वार आहे. त्रिविधम नरक सेदम द्वारम नाशनमात्मनः. काम क्रोध तथा लोभ तस्माद त्रयं त्यजेत. म्हणून ज्याला परमार्थ करायचा आहे त्यांनी या तिघांपासून दूर राहिलं पाहिजे. मग दूर राहण्याकरता काय केलं पाहिजे? भगवान महादेवाचं नामचिंतन केलं पाहिजे. जो भगवान महादेवाचं नामचिंतन करतो त्याला या काम क्रोधाची कधीच बाधा होत नाही. वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. भगवान महादेवाचं दर्शन घेतलं तर काय होतं? धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. भगवान महादेवाचं दर्शन घेतलं तर त्याला त्या भक्ताला धर्माची प्राप्ती होते, अर्थाची प्राप्ती होते, कामनेची प्राप्ती होते आणि मोक्षाची प्राप्ती होते. हे चार पुरुषार्थ आहेत. पुरुषाद्वारे साध्य केले जातात म्हणून त्याला म्हणतात पुरुषार्थ. धर्म हा पुरुषार्थ आहे, अर्थ सुद्धा पुरुषार्थ आहे बरं का. त्यामुळे अर्थ मिळवला पाहिजे. अर्थ म्हणजे काय? पैसा संपत्ती मिळवली पाहिजे. पण ती कशी मिळवली पाहिजे? त्याच्याकरता आधी धर्म घेतलाय. पैसा मिळवा पण धर्माचरणाने जोडून या. धन उत्तम विवारे उदास विचारे वेच करी. धर्माने पैसा मिळवला तर तो भगवंताची विभूती आहे. धर्माने काम भोगला, कामाचा विकार त्रास देणारा आहेच, घात करणार आहे. तर भगवान म्हणतात हाच काम जर धर्माला अविरुद्ध असेल, धर्माचरणाने युक्त काम असेल तर निश्चित तो माझी विभूती आहे.
अविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. लोकांमध्ये धर्माच्या अविरुद्ध असणारा काम माझी होती भगवान परमात्मा सांगतात. तसं मोक्ष सुद्धा भगवंताच्या दर्शनाने प्राप्त होतो. एवढंच नाही तर संपूर्ण जग ज्या काळाला घाबरतो, प्रत्येक जण या मृत्यू लोकामध्ये आलाय आणि जो जो मृत्यू लोकामध्ये आलाय त्याला एक ना एक दिवस जावंच लागणार आहे. मग तो कोणी असो. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, एक सिंहासन चढ़ चले एक बंदे जंजीर. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88. 33 कोटी देवता मर गए पडे काल के फासी. येथे नाही उडवले अवतार, जिरते पामर दिवगी. जिरते पामर दिवगी. जिरते पामर दिवगी. येथे नाही अरे अवतार, जिरते पामर दिवगी. येरते पामर दिवगी. येरते पामर दिवगी. येथे नाही उडू आले अवतार, येरते पामर जीव कीर्ती. सर्वांना जावंच आहे, कारण तो काळ सर्वांनाच घेणार आहे. न्याहाळी पा केवढा पसरला असे चौडा, करुणी माझी वडा आकार गज. प्रत्येकाला काळाची भीती आहे, प्रत्येकाला जावंच लागणार आहे, प्रत्येकाला मृत्यूची भीती आहे. पण ऐका, मृत्यूपेक्षा भयंकर असते ती मृत्यूची भीती. जेव्हा कोरोना काळ होता, या कोरोना काळामध्ये ज्यांना कोरोना झाला असे लोक जास्त गेले का दास्तीने जास्त गेले? दास्तीने जास्त गेले. ती गाडी घेण्याकरता आली आणि गाडीमध्ये बसवलं. ज्याला बसवलं जायचं तो म्हणाचा आता मी काही घर परत येत नाही. शेवटला शेवट गाव देखल्या बस. त्याला एवढी दास्ती वाटायची की आता आपण काही परत येत नाही. त्याचा रिपोर्ट तपासणी करण्याकरता जायचा, पण दास्तीने हात इकडे मरण पावायचा. नंतर रिपोर्ट यायचा निगेटिव्ह. म्हणजे लोक कोरोनाने गेले नाही, दास्तीने जास्त गेले. म्हणजे मृत्यूपेक्षा भयंकर आहे ती मृत्यूची भीती. मग ती मृत्यूची भीती नष्ट करायची असेल तर काय करावं? अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव. निवार कळकाळाचा देव, निवार कळकाळाचा देव. माझे वदना शिव नाम, माझे वदना शिव नाम. निवार कळकाळाचा देव, निवार कळकाळाचा देव. माझे वदना शिव नाम, माझे वदना शिव नाम. दयान माझे क्रोध काम, दयान माझे, दयान माझे क्रोध काम, दयान माझे क्रोध काम, दयान माझे क्रोध काम, दयान माझे क्रोध काम. माझे वदना देव नाम, माझे वदना देव नाम. दयान माझे क्रोध काम, दयान
एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेव कळीकाळाची भीती सुद्धा भगवान शंकर निवारण करतात म्हणून भगवान शंकरला शरण जावं मृत्यूचं भयातून माणसाला भगवान शंकर मुक्त करत असतात वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोधकाम यथामती यथावकाश अभंगावर चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न केला झालेली चिंतन सेवा ज्ञानोबा तुकोबा सकळ संत मांदियाळी सर्वांच्या चरणांनी समर्पित करतो पुण्यसरीला परम पवित्र अशा तापी मातेची तीरावर वसलेलं हे ताम्रपाषाण योगीन शिव मंदिर मठ या शिव मंदिराच्या समोर प्रांगणामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने चालू असणारा हा महोत्सव आणि या महोत्सवाची पहिल्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने आमचे गुरुबंधू रोहित महाराज यांच्या संपर्कातून माझ्याकडे ही सेवा प्राप्त झाली खूप सुंदर असं नियोजन केलं सुंदर अशा प्रकारे मंडप आहे सुंदर अशा प्रकारे बैठक व्यवस्था आहे सुंदर अशा प्रकारे सिस्टीम आहे सिस्टीम जर चांगली असली ना मग एकदा एखाद्या वेळेस तुम्ही आम्हाला खायला नाही दिलं तरी चालतं फक्त याचा अर्थ असा नाही बरं का तुम्ही खरंच खावा देवाने कारण वातावरण जे तयार होतं ते सिस्टीममुळे तयार होतं आणि या मंडप व्यवस्थेमुळे आणि पहिल्या दिवशी मंडप भरला जवळजवळ थोडेसे तिघड सोडले तर पहिल्या दिवशी मंडप भरला आणि अशाच प्रकारे दररोज जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दाखवायची आहे नाही तर काही ठिकाणी मंडप फार मोठा असतो पण ऐकायला कोणी येत नाही भला मोठा मांडव पण ऐकायला फक्त 5 पांडव त्यापैकी तिघांना समजत नाही दोघांना उमजत नाही त्यांना आम्ही काय सांगू या आम्हाला समजत नाही आणि इथे मात्र सर्व सुज्ञ मंडळी आणि आज महाशिवरात्रीच्या पर्वावर भगवान महादेवाच्या चरित्राविषयी त्यांचा महिमा सांगण्याचा आपण प्रयत्न केला नाथरायांच्या अभंगाच्या द्वारे झालेली चिंतन सेवा ज्ञानोबा तुकोबा सकळ संतांच्या चरणारविधी समर्पित करतो सेवेला पूर्ण विराम विठ्ठल हो महत्वाची सूचना आहे कैलासवासी आप्पासाहेब शंकर लखा साळुंखे व कैलासवासी आईसाहेब सारस्वताबाई शंकर साळुंखे यांच्या पुण्यस्मरणार्थ आपल्या गावामध्ये भागवत कथेचे आयोजन करण्यात आले 6वा दिवस आज संपला उद्या 7वा दिवस आहे तर उद्याचे सूचना लक्षात घ्या तर त्या निमित्ताने उद्या म्हणजे दिनांक 9/3/24 वार शनिवार रोजी सकाळी 8 वाजता कथेला सुरुवात होईल कथा श्रवण करण्याकरता सकाळी 8 वाजता तिथं पोहोचलं पाहिजे व समाप्तीनंतर कथा समाप्तीनंतर भागवत कथेचा महाप्रसाद होणार आहे तर त्या महाप्रसाद घेण्याकरता सर्व गावातील सर्व भाविक भक्तांना चुलीस आमंत्रण आहे हेच चुलीस आमंत्रण स्वीकारावं सर्वांनी महाप्रसाद घेण्याचा करता त्या ठिकाणी यायचंय त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सर्व जे भाविक आहेत या भाविक भक्तांनी सुद्धा महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशा प्रकारे आयोजकांच्या वतीने विनंती आहे आयोजक आनंदाची बातमी की पुढच्या वर्षी म्हणजे 2025 या साली कैलासवासी आप्पासो शंकर लखा साळुंके यांच्या स्मरणार्थ श्री बापू शंकर साळुंके यांनी एका दिवसाची सेवा घेतली एकदा जोरात टाळ्या वाजवायचे अशाच प्रकारे सर्व गावांनी एकत्र येऊन भगवान महादेवाचा हा उत्सव करावा जो देवाचा उत्सव करतो
देव त्याचा शेवटचा उत्सव चांगला सुखाने होऊ देतो. शेवटचा चांगला उत्सव करायचा ना आपल्याला. असं कुठेतरी कुत्र मांजर जातात तसं जायचंय आपल्याला. जायचं तर प्रत्येकाला आहे की नाही आपल्याला. मग आपण जर देवाचा उत्सव केला तर भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये अनेक उत्सवाचे प्रसंग घडून आणतो, अनेक उत्सव करतो. मग देवाच्या उत्सवामध्ये कोठीच कसर ठेवायची नाही. सर्व गावाने एकत्र येऊन भगवान महादेवाचा महोत्सव करावा अशी भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी आपण प्रार्थना करूया. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. हरिभक्तपरायण भावेश महाराज विटनेरकर यांनी शिवमहात्म्य शिवभोळा चक्रवर्ती पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम अर्थ धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष एक जनार्दनी शिव निवारी कडी काळाचा भेव. अशा शिवमहात्म्या वर्णन आपल्या महाराजांनी अतिशय छान असे कीर्तन आपल्यांना दिलेलं आहे आणि ह्या कीर्तनाच्या माध्यमातून अतिशय छान अशी आपल्यांना इथून माहिती मिळालेली आहे. जय जय श्रीराम, जय भोलेनाथ, हर हर महादेव, श्री शिवाय, नमस्तुभ्यम. तसेच संदीप तावडे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. म्हणजे आपल्यांना टेकवाडी या कीर्तन सप्ताहाचा आनंद अतिशय जास्त आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.